मी सई सावंत सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. दीप अमावास्या, जिला दीप अमावास्या किंवा आषाढ अमावास्या म्हणूनही ओळखले जाते. हा सण हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस आणि विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमध्ये दीप अमावास्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते. ही अमावास्या आषाढ महिन्यामध्ये येते. आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावास्येच्या दिवशी दीप अमावास्या साजरी केली जाते. श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. धन्यवाद सई. विद्यार्थी मित्रांनो, योजनेने कोणतेही कार्य असो अथवा कार्यक्रम सिद्धीस जाण्याचे सर्व श्रेय असो ते त्या कार्यक्रमात लाभलेल्या सारय्यास जात असते. म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे सारय्य म्हणजे अध्यक्षस्थान उपप्राचार्य सौ विद्या जोशी मॅडम यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः. सर्व श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले होळीने माखलेले दिवे, अमावस्येचे निरंजने, तामन दिवे या सर्वांना एकत्र करून शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसं. कारण माणसाचं कसं आहे, जसं ते हनुमानाचा शेपूट होतं बघा. हनुमानाचा शेपूट काय होतं, वाढतच जात तसं माणसाचं आहे. माणसाच्या इच्छा कधी संपतात का? नाही, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, चाललं बरोबर. जी आहे त्याच्यामध्ये अन्याय, अत्याचार, अनेक वाईट हिंसाचार, फसवेगिरी अनेक गोष्टी घडताना दिसतात. आपण पाहतो, वाचतो, कधी कधी अनुभवतो पण. मग या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये आपणही आपला काहीतरी एक वाटा उचलणं गरजेचं आहे बघा. नुसतं 15 ऑगस्ट आले, 26 जानेवारी आले, इथे झेंडे लावले, व्हॉट्सअप, टीपी, स्टेटस अपडेट केले म्हणजे नाही. बऱ्याच वेळेला ते झेंडे दुसऱ्या दिवशी रस्त्यावर पडलेले दिसतात, तुडवले जातात. बरोबर आहे. तो उचलणं, कचरा न टाकणं, जिथे लिहिलंय की थुंकू नका, जसं मी नेहमी मुलांना उदाहरण माहिती आहे आपल्या मुलांना की लिहिलेलं असतं थुंकू नका, तिथेच थुंकून ते रंगरंगोटी केलेली असते. या छोट्या छोट्या गोष्टींना पण तुमची देशभक्ती दिसते. एखाद्या प्रवासात सैनिक दिसला, त्याला जागा द्या, उभं राहू, अनेक गोष्टी आहेत. बरोबर आहे. त्यामुळे हे करणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपल्या मनामध्ये पण आणि आयुष्यामध्ये अनेक चढ उतार येत असतात बघा. बरोबर आहे. सगळंच काही छान छान गुढी होत नाही. मग हे जे काही चढ उतार आहे ते चढ उतार किंवा आपल्या मनामध्ये उठणारी जी काही वादळ आहे ती वादळं जर आपल्याला दूर करायची असतील, शमवायची असतील किंवा समाजातला अंधकार, मनातला अंधकार जर नष्ट करायचा असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर हा जो सत्याचा दिवा आहे तो सत्याचा दिवा लावणं फार गरजेचं आहे बघा. आणि त्या सत्याच्या दिव्याला तपश्चर्या
शर्येचं तेल घालावं. त्यानंतर त्याची जी असणारी वात आहे ती तुमची दयेची असली पाहिजे आणि ती जी ज्योत आहे ती ज्योत तुमची क्षमेची असली पाहिजे. आणि तरच आपल्या मनामधला म्हणा, समाजातला म्हणा, प्रज्ञा लोकम तनोतु महा भूयाद दीपोत्सवः सोयम सर्वमंगल कारकः. लक्ष लक्ष दिव्यांची मोहक नक्षी याने सारा आसमंत उजळून निघतो. एवढीशीच इवलीशीच पंक्ती पण ती दूर करते पराकोटीचा अंधकार. भारतीय संस्कृतीत तेलाच्या तुपाचा दिवा यांना फार महत्त्वाचं स्थान आहे. दिव्याला दीपदेवतांनी संबोधलं. अगदी जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत आपल्याला दिवा हा नेहमी सोबत करत असतो. त्यामुळे आत्ता असणारा जो आषाढ महिना आहे त्या आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी जी अमावस्या असते त्या अमावस्येला आपण दीप अमावास्या, दीप आषाढ अमावास्या आणि दिव्यांची अवस असं देखील माझ्या घरामध्ये ही दीपपूजा होताना आपल्याला दिसते. तर यावेळी दीपपूजा करताना सर्वात अगोदर आपण घरामध्ये असणारे जे काही दिवे, अगदी छोटा दिवा असू द्या, समई असू द्या, पणती असेल, निरांजन असेल, जे काही आहे ते आपण स्वच्छ गरम पाणी घेऊन त्या गरम पाण्यामध्ये ते घासले जातात, स्वच्छ केले जातात, पुसले जातात आणि समोर एक पाट ठेवला जातो आणि त्या पाटावर जसं इथे समोर तुम्हाला दिसतंय त्याप्रमाणे वस्त्र अंथरून त्यावर अक्षताही ठेवल्या जातात. आता तर ते आसन म्हणून दिव्यांसाठी मानलं जातं. त्यावर दिवे ठेवले जातात. त्यानंतर पाटाभोवती छानशी अशी रांगोळी काढली जाते आणि हे सगळे दिवे जे ते दिवे प्रज्वलित केले जातात आणि प्रज्वलित केल्यानंतर त्यांना हात जोडून नमस्कार केला जातो. नैवेद्य म्हणून त्यांना गूळ, साखर, त्यानंतर दूध, लाया अशा प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो. आता या दिव्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा दिवा असतो तो म्हणजे आता तुम्ही इथे बघाल बघा, कणकेचा दिवा जो आहे तो दिवा हा गूळ घालून केलेला कणकेचा दिवा असतो आणि त्या कणकेच्या दिव्याला या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मान असतो, तो मानाचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे शेवटी दिव्यांची कथा वाचून त्या पूजेची सांगता होताना आपल्याला दिसून येते. आता दिव्यांची पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदताना दिसते. त्याचप्रमाणे महालक्ष्मी जी आहे ती महालक्ष्मीची कृपाही आपल्यावर होते आणि आपल्यावरती तिची सदैव कृपादृष्टी राहून आपलं कल्याणही होतं. आता जसं मी मगाशी म्हटलं, याला जसं दीप अमावास्या म्हटलं जातं त्याचप्रमाणे दिव्यांची अवस असं पण म्हटलं जातं. पण मग दिव्यांची अवस का म्हणतात तर त्याची एक छोटीशी कथा आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो तर ती कथा कशी आहे तर यमुनेच्या तीरावर, जसं आपल्याला माहिती आहे श्रीकृष्णाचा जसा श्रावण महिना वगैरे जवळ येईल आपले सण वगैरे सुरू होतात. त्यामुळे यमुनेच्या तीरावरती जेव्हा छोटी आपले कृष्ण, त्याचे सवंगडी, गाई गुरं चरायला जायचे, खेळत असायचे, तर त्या काळामध्ये नदीमध्ये असणारा जो कालिया होता तर त्या कालिया हा त्रास द्यायला, म्हणजे कोण नाग जो होता मोठा तर तो त्रास द्यायला लागला आणि त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली सगळ्यांमध्ये. मग यावेळी कृष्णाने काय केलेलं होतं तर त्या कालियावरती म्हणजे त्याला विरोध करून त्याच्याशी काय म्हणू छोटंसं असं युद्ध करून त्याला नामोहरम केलं आणि त्यावेळी ही जी किंवा हा जो दिवस होता तो आषाढ अमावास्येचा होता. आणि यावेळी काय झालं तर ज्या काही स्त्रिया होत्या त्या सगळ्या स्त्रियांनी श्रीकृष्णाची पूजा केली, दिव्यांनी त्याची आरती केली आणि या वेळेला संपूर्ण आसमंत हा दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला आणि त्यामुळे
त्यावेळेला तेव्हापासनं त्यांना दिव्यांची हवस असं पण म्हटलं जाऊ लागलं. आता अगदी सुरुवातीपासनं जर आपण बघायला गेलो तर दिवा जो आहे त्या दिव्याला महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणूनच देऊळ असेल, देव्हारे असतील, त्यानंतर तुळशी वृंदावनं असतील, ज्या काही कमानी असतात पूर्वीच्या काळामध्ये, कोनाडे असतात, त्याच्यामध्ये पण दिवा, पणती हे आपल्याला प्रज्वलित करताना दिसून येतात. आणि त्यामुळे आता आपण साधं संध्याकाळी पण करत असालच बहुतेक सगळेजण की दिवा लावतो बघा देवासमोर, आणि दिवा लावल्यानंतर आपण काय म्हणतो, शुभं करोती, बरोबर. आणि शुभं करोती म्हणून दिव्याला आपण काय करत असतो, नमस्कार करत असतो. त्यामुळे आता आपला कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी पण आपण काय केलं, समई जी आहे ती समई प्रज्वलित केली आणि कार्यक्रमाचं आपलं उद्घाटन झालं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. आणि त्यात तुमचं विशेष असं कौतुक की छान असे दिवे तुम्ही आणलेले आहेत की जे आपण आता म्हणतो नवीन तंत्रज्ञाने किंवा प्रदूषण होत आहे, पण त्याच्यामध्ये पण पाण्याचा वापर करून तुम्ही तिथे छान असे दिवे काय केलेले आहेत, प्रज्वलित केलेले आहेत. त्यामुळे तुमचंही विशेष कौतुक. आता आपण जर त्याला घासून त्याला दिव्यासारखा जरा विशिष्ट आकार देऊन त्या ठिकाणी काय व्हायचं, तर तिथे जे काही असणारं तेल, आता तेल म्हणजे काय, तर प्राण्यांची चरबी असायची, त्या चरबीचा वापर तेल म्हणून केला जायचा आणि ते दिवे काय आत्ताच्या झगमगाटापर्यंत किंवा विद्युत रोषणाईपर्यंत दिवा हा आपल्याला प्रत्येक काळामध्ये दिसून येतो. त्यामुळे स्वाभाविक साधारणतः विचार केला, जरा मागे डोकवायचं बघितलं, कारण आपण आत्ताचा विचार करतो किंवा आत्ताच्या काही चांगल्या गोष्टी आहेत, आपण म्हणतो अरे आत्ता शोध लागला, असं झालं तसं झालं, पण त्याला आपले जे काही पूर्वज आहेत किंवा आपला जो काही इतिहास आहे तो इतिहास तिथे काय महत्त्वाचा. मग त्या दिव्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर साधारणपणे 16व्या 17व्या शतकामध्ये जर तुम्ही विचार केला तर दक्षिण भारतामध्ये दिवे जे आहेत ते दिसायला तिथे काय झाली, सुरुवात झाली. आणि त्या दिव्यांवर मग देवदेवता असतील, पुराणातल्या कथा असतील, त्याचे प्रसंग संक्षिप्त रूपामध्ये तिथे त्याचं कोरीव काम केलं जायचं. त्यानंतर जर तुम्हाला सांगायचं झालं तर दिवा जो आहे ते पूर्वीचे काही काही दिवे असे होते, आता काही मला जेवढं मिळाली आहेत ना चित्र, कारण काही चित्र होती दुर्मिळ होती बघा, त्यामुळे प्रयत्न केला पण ती मिळाली नाही. पण तोंडी मी सांगते, करून आपलं अस्तित्व तिथे ठेवून देतो. म्हणजे काय, नक्षी असेल, आपली नावं असतील, आता तुम्हाला कळलं असेल पुढे काही मी बोलत नाही, त्यामुळे अनेक प्रकारचं नक्षीकाम तिथे होतं. मग त्याचं जतन होईल का, नाही होणार, बरोबर आहे. आपली पण नागरिक म्हणून एक काय जबाबदारी आहे. तर दिव्यांच्या बाबतीत सांगायचं झालं, जसं म्हटलं त्याच्यावर पण वेगवेगळी कलाकुसर होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे स्वाभाविकच आता इथे कलात्मक कुसर म्हणजे कशी असायची, काही वेळेला लहान मोठ्या मुठी, त्यानंतर कधी पक्ष्यांचे, प्राण्यांचे इथे काय असायचे आकार दिले जाताना आपल्याला दिसून येतील. दिव्यांचे आपल्याला अनेक साधारणपणे 250 प्रकार दिसून येतात बघा. जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये दिवा आहे साधा आपला ओवाळण्याचा असतो, पंचारती असते, समई असते, अनेक सांगता येतील बघा. आता इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय बघा. आता आपण इथून दिव्यांच्या प्रवासाकडे निघालो की सुरुवातीपासून कसा आपला तो प्रवास आहे राहिलेला, की इथे बघा हा जो आहे खाली तुम्हाला दिसत पण असेल लांबण दिवा लिहिलेला आहे बघा. आता हा लांबण दिवा कसा आहे, तर इथे तुम्हाला साखळी दिसते, बरोबर आहे, आणि त्या साखळीवर तिथे पक्षाचा आकार आहे साधारण. आणि जर तो लांबण दिवा बघितला तर तो तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला कल्पना असेल तो टांगता असतो बघा, बरोबर आहे. आणि ही जी साखळी आहे त्या साखळीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर इथे आपल्याला ही साधारण साखळी दिसते जी जनरली आपण बघतो, पण त्या साखळीमध्ये पण वेगवेगळं नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं, म्हणजे तेवढी ती कलाकुसर असायची. आता लांबण दिव्याच्या बाबतीत बघितलं तर इथे तो कसा आहे, बसका आहे बघा, खोलगट आहे जरा, बरोबर. इथे त्यामध्ये तेल घातलं जातं आणि इथून ज्या आहेत त्या वाती तिथे घालून त्या वाती काय होतात, प्रज्वलित केल्या जातात. आता लांबण दिव्यानुसार पण जर आपण विचार केला तर नंदादीप आपण ऐकला असेल, नंदादीप जो आहे तो पण नंदादीप तिथे काय दगड कोरून पण पूर्वी तिथे केलेले असायचे. पण जसं आता काळ बदलत गेला हळूहळू बदल होत गेले, कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, बरोबर.
मग त्यामुळे या गोष्टीत असणारा जो आपल्याला प्रकार दिसतो तो म्हणजे समईचा आहे बघा. आता इथे जर आपण समई बघितली, इथे पण आपल्याला समोर समई दिसते, पण वरती ना त्या समईला तिथे फिरकीसारखं असतं बघा. आता ही आपली साधी समई आहे, तिथे तुम्हाला दिसणार नाही, पण वरती फिरकीसारखं असतं आणि काही वेळेला त्याच्यावर पण पक्षी असेल, मोर असेल, प्राणी असेल, त्यांची नक्षी असते आणि ती समई तिथे आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काय होते दिसते. आता तो जो खालचा खोलगट भाग असतो ना, त्याला काही ठिकाणी काय म्हणतात, चाडा. त्याला काही ठिकाणी चाडा असंही म्हटलं जातो, जो समईचा खालचा खोलगट भाग आहे. आता त्यामुळे जर आपण बघितलं, जेव्हा ती समई प्रज्वलित होते, ती समई प्रज्वलित झाल्यानंतर एक तर माती प्रज्वलित होतात, समई प्रज्वलित होते आणि छानसा, आता इथे तो घुमट नाहीये, पण तो जो वरचा घुमट असतो ते नक्षीकाम असतं, छान असं तिथे तो आपल्याला सोन्यासारखा चकाकताना दिसून येतो. आता दिव्यांव्यतिरिक्त जसं बघायला गेलं तर अनेक प्रकार आहेत. जसं मी मगाशी म्हटलं, काही मला म्हणजे इच्छा खूप होती, प्रयत्न पण केले पण मिळाला नाही. तर गणेश दीप असेल, कामाक्षी दीप असेल, त्यानंतर अर्चना दीप आहे, कुबेर दीप आहे, कृष्ण दीप आहे, लक्ष्मी दीप आहे, दीपलक्ष्मी आहे. जी दीपलक्ष्मी आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही आता बघायला गेलं तर आता बघा, हा दिव्यांचाच एक प्रकार आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर लक्ष्मी आहे, आसनस्थ. आसनस्थ म्हणजे काय, तर बसले आणि तिच्या दोन्ही बाजूला आपल्याला गज म्हणजे काय, हत्ती दिसतात आणि समोर काय आहे, दिवा प्रज्वलित. आणि त्यामुळे याची जर उंची जसं समोर पण बघताय तुम्ही, साधारण 1 ते 1.5 फुटापासून 2 पर्यंत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढे जर बघायला गेलं तर दीपवृक्ष हा पण एक दिव्याचा प्रकार दिसतो बघा. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साधारण फांद्या असतात, म्हणजे एक साधारण आपल्या लक्षात येतं बघा की दीपवृक्ष काय आहे, वृक्ष. वृक्ष म्हणजे काय, झाड असतं. मग साधारणपणे एक तसा आकार आणि त्याच्यामध्ये परत खोलगट असं दीपपात्र आणि की ज्याच्यामध्ये आपण म्हणजे दीपमाळ बघा. ही मला वाटतं गावी आपल्याकडे मंदिर असतं, पण बऱ्याच अंशी जर बघितलं आपण तर पुरातन जी मंदिर आहेत, आता आमच्याही गावी आहे, समोर मोठी अशी दीपमाळ आहे, तर तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला कल्पना असेल, इथे दीपमाळ दिसते बघा. आता या दीपमाळेचा आकार कसा आहे, तो आकार स्तंभासारखा आहे. स्तंभ कसा असतो, उभा असतो आणि इथे बघा वर जे आहे ना, तिथे पण दीप प्रज्वलित करण्याची म्हणजे थोडासा खोलगट दीपपात्र जे म्हणतो आपण, खोलगट भाग असतो आणि तिथे पण दीप प्रज्वलित केले जातात. आता या दीपमाळेवर दीप प्रज्वलित कसे केले जातात, या सगळ्या ठिकाणी तुमचे दीप काय होतात, प्रज्वलित केले जातात. पट्टी दीप जे आहेत ते काय होतात, प्रज्वलित केले जातात. आता याच्यामध्ये आपल्याला तिथे आपल्याला दीप लावले जातात, ते फक्त नक्षीकाम म्हणून नाहीये. जसा वरती दीप प्रज्वलित होतो तसं याही ठिकाणी दीप प्रज्वलित होतात. वरून खाली येण्याची पद्धत आहे, कारण जर तुम्ही खाली लावलं तर वर कसं जाणार, चटका बसेल की नाही, म्हणून वरून ते खाली येतात. आणि याच्यामध्ये वापर काय होतो, तर उदी माहिती आपल्याला, उदी आहे, गुगुळ आहे. गुगुळ हा पण एक औषधी प्रकार आहे, जो दिवे लावताना जे आपलं धूप लावतो ना आपण, त्या धुपावरती ते गुगुळ काय होतं, ते औषधी वनस्पती पेटण्यासाठी म्हणून काय होतो, त्याचा वापर होतो. की मग आता मराठवाड्यामध्ये जर बघायला गेलं तर त्याला काय म्हणतात, या दीपमाळेला दीपमळ, दीपमळ असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आणि काही वेळेला हे जे दीपमाळे त्या दीपमाळेवरती शिलालेख पण असतात. आता शिलालेख आपल्याला माहिती आहे, शिला म्हणजे काय, दगड, आणि लेख म्हणजे त्यावर पूर्वीचे जे काही राजे महाराज इतिहास आपण शिकलोय तेवढं आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर लिहिलेलं असायचं आहे जे काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा काय. आता हे आपल्याला दीपमाळेवरती पण दिसतं, पण मग आणि तो दिवा तयार केलाय. जसं इथे खोलगट दिसतंय आपल्याला, त्या खोलगट याच्यामध्ये परत जी काही चरबी, मेण असेल, तेल असेल, माशाचं तेल असेल, त्याचा वापर करून इथे तो दिवा काय व्हायचा, प्रज्वलित केला जायचा. त्यानंतर इथे बघा, आता इथे जो आहे हा दिवा जो आहे तो पॅलेस्टाईन भागामध्ये सापडलेला आहे. आता हा किती आहे, 4500 वर्ष जुना दिवा आहे आणि जर त्याचा आकार तुम्ही बघितला तर आपल्याला पणतीसारखा दिसतो बघा. कारण आपण घरामध्ये पण पणती लावतो, पण ती छोटीशी असते, पण इथे आपल्याला हा आकार मोठा दिसतो. आणि इथे जो मध्ये भाग आहे त्यातनं ती वात काढून तेल घालून तो दिवा काय व्हायचा, प्रज्वलित व्हायचा. आणि हे साधारण आकाराने, व्यासाने पण आपल्याला काय होत आहे,
मोठे दिसताना दिसून येत आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर हा बघा, हा पुढचा दिवा आहे. कोणता आहे? रोमन दिवा आहे. आणि किती वर्षापूर्वीचा आहे? 1500 वर्षांपूर्वीचा हा दिवा आहे. हे साधारण 2 फुटासारखं आपल्याला दिसतंय. आता इथे जे आहे ते छिद्र त्याला केलेलं आहे बघा, भोग आहे. आणि त्याच्यामध्ये परत तसंच तेल घालून जी काही असणारी वात आहे ती इथे काढून आपल्याला तो दिवा जो आहे तो दिवा प्रज्वलित होताना दिसतो. त्यानंतर इथे बघा, आता हा जो आहे याला बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतंय? कंदिलाची आठवण येते. मला वाटतं कंदील माहीत असतील, गावी अजूनही वापरले जातात. हा जो दिवा आहे तो 1890 सालामधला आहे. आता या दिव्याकडे जर तुम्ही नीट बघितलं तर संपूर्णपणे तो काचेचा दिवा आहे बरोबर आहे. आता एक तर दिसायला पण सुरेख आहे आणि त्याचा फायदा काय व्हायचा की जे काही इंधन घातलेलं असायचं किंवा तेल असेल, जे काही असेल, तर त्यामुळे ते संपत आलंय हे लगेच कळायचं, कारण पारदर्शी आहे, काच आहे बरोबर. आणि इथे जर बघितली तर इथे वात दिसते बघा तुम्हाला. आता ही वात कसली आहे? तर जाड अशा कापडाची वात आहे जी वर पण आली आहे प्रज्वलित करायला तो कंदील लावण्यासाठी. आणि बहुधा संशोधनामध्ये पण असं आहे की याच दरम्यान साधारण काय झालेला असावा, कंदिलासारखा जे काही हा कंदील आहे त्याचा जो वापर आहे तो वापर तिथे. तर CFL आता हे झालं संक्षिप्त रूप. त्याचा विस्तारित रूप काय? तर कॉम्पॅक्ट फ्लुरोसेंट लॅम्प. याचा तिथे काय झाला? जमाना आला. CFL चा वापर होऊ लागला. आता याच्यामध्ये एक छोटीशी ट्यूब की दिवा आपल्याला जशी प्रसन्नता देतो तशी लक्ष्मी पण देतो. कारण ती जी लक्ष्मी असते ती त्या दिव्याच्या रूपाने येते. आपण तुळशीजवळ दिवा लावतो. दिवा का लावतो याचं कारण तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती नसेल की तुळशीजवळ दिवा लावण्याचं कारण म्हणजे फक्त संध्याकाळ झाली म्हणून दिवा लावायचा असं नाही आहे. तर तुमच्या घरात संध्याकाळी जे कीटक येतात ते कीटक येऊ नये म्हणून तुळशीजवळ दिवा लावला जातो. दुसरं, तुळस आपल्याला ऑक्सिजन देते आणि तुमचे ट्यूबलाईट, तुमचे कितीही LED लावले तरी ते कीटक जात नाहीत जे तुळशीजवळच्या दिव्याने जातात. फुलांचे मन आज आपले संधी दिली त्याबद्दल पण मी तुमचे आभार मानतो. आणि आपले मित्रमैत्रिणी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, सौ गीता जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यामुळे टीचरांचे पण मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. माझे 2 शब्दांना पूर्ण धन्यवाद.